नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल झालेल्या नवी मुंबईसह बाकीच्या पेपरमध्ये, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपल्या या व्हिडिओ सिरीज मधले बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना आढळून आले. विद्यार्थ्यांचे मेसेज आले, काहींचे फोन आले की सर लेक्चरचा फायदा झाला. खूप मनापासून मनस्वी आनंद झाला. सर ते शेवटी ही जी व्हिडिओ सिरीज आपण चालू केली आहे कामाचा माणूस नावाची, ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आगामी काळामधल्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला मदत करणं हा एकमेव प्रामाणिक हेतू आहे. खरं तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, सर चालू घडामोडीवर अधिकचे प्रश्न घ्या आणि अधिकचा एक व्हिडिओ बनवा. तुमची जी मागणी येणार ते तुम्हाला मिळणार, हा माझा शब्द आहे, कारण माणूस तुमच्या कामाचा आहे. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज महत्वाचे टॉप 50 चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अतिशय महत्वाचे आहेत. चला बघूयात. पहिला प्रश्न काय पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधला गेला? मित्रांनो, म्युझिकल रोड म्हणजे नेमकं काय? तर 60 ते 80 किलोमीटर, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे बरं. 60 ते 80 किलोमीटर वेगाने जर गाडी चालवली तर स्लमडॉग मिलियनेयर पिक्चर मधला जय हो गाण्याच्या धून आपल्याला ऐकायला मिळतात. आणि हे कुठं घडतं? आपल्या मुंबईत घडतं, नरिमन पॉइंट जवळ घडतं, कोस्टल रोडवर घडतं. आणि हे 2000 रिसेंट मधलं 26 मध्ये चालू झालेलं आहे. पहिला म्युझिकल रोड मुंबईत चालू झालेला आहे. आणि जय हो हे गाणं ऐकायला मिळतं. आणि त्याच्यासाठी वेग मर्यादा, साधारण रेंज ही असली पाहिजे. पर्पज काय आहे? तर वेगावर नियंत्रण. ठीक आहे, रस्ते सुरक्षा या अंतर्गत हा विषय. बघा, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे कोण होते? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या भारतात प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला आंतरराष्ट्रीय गेस्ट म्हणजे इंटरनॅशनल गेस्ट येतात. आणि यावर्षी युरोपियन युनियनचे 2 महत्वाचे नेते आपल्याकडे आले होते. ठीक आहे, युरोपियन कमिशन आणि युरोपियन काउन्सिल असे 2 महत्वाचे नेते. आणि त्यांचं नाव काय आहे? अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेन. हे दोघ जण आपण पाहतोय, हे युरोपियन युनियनचे 2 महत्वाचे नेते आहेत. आता इथे पर्यायामध्ये मॅक्रॉन हा एक पर्याय आहे. आता मॅक्रॉन म्हटलं की आपल्याला प्रश्न येईल. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, कारण जर प्रश्न आला की 2026 मध्ये मुंबईच्या रस्त्यावरती धावलेले मॅक्रॉन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? मित्रांनो, उत्तर आहे फ्रान्स. आणि नुकतेच 2026 मध्ये हे जे इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत ते मुंबईत मोदींना भेटले आणि त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरती लिटरली जॉगिंग केलं. जॉगिंग आपल्याला माहिती पाहिजे, आपण मुंबईमध्ये एक्झामला निघालेलो आहे. यासोबतच आणखीन काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणत्या देशाने जिंकली? 2025 मध्ये क्रिकेटच्या जगतामध्ये घडलेली महत्वाची घटना म्हणजे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी. इतकंच नाही तर 2025 मध्ये जो महिलांचा वर्ल्ड कप झाला, वुमेन्स वर्ल्ड कप, तो सुद्धा भारताने जिंकलेला आहे. आता क्रिकेट म्हणलं ना, फक्त आम्हीच, दुसरं बोलायचं नाही. ओके, उत्तर काय आहे? भारत हे उत्तर आहे. मित्रांनो, हे जे व्हिडिओ बनवतोय ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहेत. अपेक्षा काय आहे? जर हे व्हिडिओ तुम्हाला नक्की जर फायद्याचे वाटत असतील तर आता लगेचच एक कमेंट करा, कामाचा माणूस. बघूया किती कमेंट्स येत आहेत. लाईक पण करा, शेअर पण करा. अरे तुमच्या कामाच्या माणसाला जरा व्हायरल करा, एवढीच अपेक्षा आहे माझ्या भावांनो. चला पुढे जाऊया. बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? काय भानगड आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल? काय भानगड आहे? बर्लिनमध्ये ही ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलची सुरुवात झाली. आणि यांचा हेतू काय माहितीये का? कुठल्या देशामध्ये किती कांड होतात हे बघायचं, म्हणजे भ्रष्टाचार मोजायचं. आणि ही एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. आणि या ऑर्गनायझेशन कडनं भ्रष्टाचाराचा देशाचा क्रमांक मोजला जातो. तर आमच्या भारताचा 91वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 91वा क्रमांक आहे. चला, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आपल्याला माहिती आहे, भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण, त्यानंतर पद्म. म्हणजे क्रमांक 2चा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा पद्म पुरस्कार आहे. आणि पद्म पुरस्कार 3 प्रकारामध्ये डिवाइड झालेला असतो.
पद्म पुरस्कार किती प्रकारमध्ये? नंबर 1 पद्मविभूषण, नंबर 2 पद्मभूषण आणि नंबर 3 पद्म पुरस्कार. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की यावर्षी पद्म पुरस्कार, ठीक आहे, पद्म पुरस्कार किती मिळाले? 113. लक्षात ठेवा. पद्मभूषण किती मिळाले? फक्त 13. आणि पद्मविभूषण किती मिळाले? 5. किती मिळाले? 5. मला सांगा भावांनो, टोटल संख्या किती झाली? 131. म्हणजे पद्म पुरस्कार 131 मिळाले. आणि हा पद्म पुरस्कार 3 प्रकारात डिवाइड होतो: पद्म विभूषण, पद्मभूषण आणि फक्त पद्म. आता मला सांगा, महाराष्ट्रातील एकमेव असा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जो यावर्षी दिला गेला, तो कोणाला दिला गेला? कुणाला दिला गेला? लगेच कमेंट करून सांगायचं. तुम्हाला माहिती आहे पण तरी सुद्धा लगेच कमेंट करून सांगा. धर्मेंद्र सिंग देओल यांना मिळालेला आहे. चलो, जर प्रश्न आला तर मार्क नाही गेला पाहिजे, कारण हा कामाचा माणूस आहे ना इथं. ओके, चला पुढे. नुकतीच जपानच्या पंतप्रधान पदाची निवडणूक कोणी जिंकले? जपानचे पंतप्रधान, बरोबर आहे की नाही? उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानची ओळख आहे मित्रांनो. आणि या जपानचे पंतप्रधान कोण आहेत? सनाए ताकाइची या मॅडम यांची निवड झालेली आहे, लक्षात राहू द्या. चला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय, मोदी साहेब बऱ्याचदा जातात बाहेर, पण पहिला आंतरराष्ट्रीय, प्रश्नाची क्वालिटी बघा, पहिला आंतरराष्ट्रीय, फसणार की नाही आपण? पहिला आंतरराष्ट्रीय कुठला आहे? मलेशिया. त्याच्यानंतर मग ते इस्रायलला पण गेलेले आहेत. इस्रायल या देशाने त्यांना मेडल ऑफ नेसेट हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेला आहे, विसरू नका. आता रिसेंट मध्ये मिळालेला आहे. आणि इस्रायलचं युद्ध चालू झालं त्याच्या 2 दिवस अगोदर मोदी साहेबांना त्यांनी सन्मानित केलं गेलं होतं. आणि हा पण प्रश्न येईल की इस्रायलच्या संसदेमध्ये भाषण करणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर त्याचं सुद्धा उत्तर आहे नरेंद्र मोदी. आणि इस्रायलचे पंतप्रधान कोण हा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे नेत्यान्याहू. आता इस्रायलची राजधानी सांगा मला, लगेच कमेंट करून सांगा. ठीक आहे, इस्रायलची राजधानी काय? मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचं नॉलेज वाढवणारा व्हिडिओ आहे, कारण इथं फक्त मी 50 प्रश्न घेत नाही. या प्रत्येक प्रश्नामध्ये बाकीचे पण बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लेन करत असतो, त्यामुळे तुमचं नॉलेज निश्चितपणे अपडेट होत असतं याची मला खात्री आहे. चला, तुम्ही कमेंट करून सांगा, मी विसरलो नाहीये. नाही नाही नाही, विसरणार नाही, खोटं बोलायचं नाही. लगेच कमेंट करायची, इस्रायलचे पंतप्रधान कोण? सांग, लगेच सांग, लगेच सांग, मी बघतोय, सांग. ठीक आहे, चला. आता तुम्ही म्हणाल सर कसं बघता? तुमच्या प्रत्येक कमेंटची भावना मला कदर आहे, आणि तुमच्या या कामाच्या माणसासाठी प्लीज कमेंट करत जावा, एवढीच अपेक्षा आहे. चला पुढे. आता बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त, ओके, CVC म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे प्रवीण विशिष्ट. ठीक आहे, आता इथं राकेश अग्रवाल आहे बघा. आता मला सांगा, मी इथं राजेश लिहिलं असतं तर? राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत भावांनो, विसरायचं नाही, लक्षात ठेवा. चला पुढे. केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत प्रवीण विशिष्ट. पुढे घ्या. केरळचा पराभव करून 79वी संतोष ट्रॉफी 2026 कोणत्या संघाने जिंकली? संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न आलेला आहे बऱ्याचदा. संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंध आहे. आपली नॅशनल फुटबॉल असोसिएशन जी आहे भारताची, ती संतोष ट्रॉफी भरवत असते. आणि यावेळेस केरळचा पराभव करणारी टीम आहे सर्व्हिसेस नावाच्या टीमने हा चषक जिंकलेला आहे, ही ट्रॉफी जिंकलेला आहे. संतोष ट्रॉफीचा संबंध फुटबॉलशी आहे, लक्षात ठेवायचं. चला पुढे. विंग्स इंडिया 2026 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? ठीक आहे, उत्तर आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये नुकतंच एक नवीन विमानतळ तयार झालं आहे, त्याचं नाव सांगा मला. ठीक आहे, आणि ते नवी मुंबई येथे आहे. ओके, लोकनेते दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या मुंबईच्या विमानतळावरचा ताण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी चालू झालेला आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन सुद्धा नुकतंच झालेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि नेमकं नवी मुंबईमध्ये ते कोठे आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, चला पुढे. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मणिपूर
खूप महत्वाचा चर्चेचा विषय होता गेल्या 2-3 वर्षापासूनचा. ठीक आहे. आणि तिथे त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून झालेले आहेत युम नाम खेमचंद. आता मणिपूर म्हटलं की मला सांगा, ईशान्येकडील हे एक महत्वाचं राज्य. आणि या मणिपूरची राजधानी काय मला सांगा रे बाळा. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाळ. इतकंच नाही, मणिपूरचं शास्त्रीय नृत्य काय आहे? मणिपुरी हे नृत्य आहे. आता मला सांगा, या भारतामध्ये एकूण शास्त्रीय नृत्य किती आहेत? ठीक आहे, शास्त्रीय नृत्य ठीक आहे किती आहेत सांगा मला. या भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती आहेत? भारत संगीत व नृत्य अकॅडमी जे आहे ना, दिल्लीला मुख्यालय आहे, त्याने भारतातील एकूण 8 नृत्यांना शास्त्रीय नृत्यांचा दर्जा दिलेला आहे. बऱ्याचदा प्रश्न येतो. आणि त्यामध्ये केरळचे 2 आहेत, कथकली आणि मोहिनीअट्टम हे केरळचे आहेत. मग कथक कुठला आहे? उत्तर प्रदेशचा आहे. छोट्या छोट्या सत्रिया कुठला आहे? आसामचा आहे. माहिती पाहिजे. आणि सगळ्यात प्राचीन शास्त्रीय नृत्य या देशामधलं कुठलं आहे मित्रांनो? भारतनाट्यम. भारतनाट्यम कुठल्या राज्याचं आहे सांगा मला. भारतनाट्यम हे तामिळनाडूचं आहे. असे बरेच प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि ओडिशी हे शास्त्रीय नृत्य कुठल्या राज्याचं आहे? अर्थातच ओडिसा. कुठला असणार आहे? ओडिसा. आणि मणिपुरी हे शास्त्रीय नृत्य मणिपूरचं आहे. भारतनाट्यम तामिळनाडूचं आहे. सत्रिया आसामचं आहे. बरोबर आहे. कथकली तुम्हाला माहिती पाहिजे. मोहिनीअट्टम केरळचं आहे. म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत. 8 शास्त्रीय नृत्य आहेत. बऱ्याचदा प्रश्न आलाय आणि आमचा बऱ्याचदा कार्यक्रम झालाय. पण इथनं पुढे आता तुमचा कार्यक्रम करणं इतकं सोपं नाही, कारण तुमच्या सोबतीला हा कामाचा माणूस आहे. चला पुढे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAA बरोबर आहे की नाही? AAI ठीक आहे. च्या पहिल्या महिला HR संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? महत्वाचा प्रश्न आहे. निवेदिता दुबे. कारण अजितदादांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून विमान आणि विमानाशी रिलेटेड असणाऱ्या ऑथॉरिटीज या चर्चेत आहेत. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी महत्वाच्या आहे, माहिती पाहिजे. बघा, प्रजासत्ताक दिनी 2026 ची थीम काय होती? काय होती? वंदे मातरमची 150 वर्ष. वंदे मातरम ची 150 वर्ष. प्रजासत्ताक दिनाची जी परेड असते ती कोणत्या पथावर असते? त्याचं नाव आहे कर्तव्य पथ. अगोदर त्याचं नाव होतं राजपथ. त्याच्या अगोदर नाव होतं किंग्स वे. त्याचं नाव बदललं गेलेलं आहे. राजशाही म्हणजे राजकर्ते आणि कर्तव्य. ठीक आहे. भारतामध्ये लोकशाही आहे, त्याच्यामुळं या भारताचं राज्य तिथून चालतंय. हा कर्तव्य पथ भारतातील महत्वाचा रस्ता आहे. राष्ट्रपतींचं भवन ते इंडिया गेट या दरम्यान असणारा हा रस्ता, आणि तिथे आपलं 26 जानेवारीचं संचलन होत असतं, परेड होत असते. आपल्याला माहिती पाहिजे. चला पुढे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि 27 मध्ये विकसित भारताच्या लक्ष्यासाठी कोणत्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे? कुठल्या? गरीब, शोषित आणि वंचित. कोणी मांडला रे भारताचा अर्थसंकल्प? कोणी मांडला मला सांगा बरं पटकन कमेंट करून. भारताचा अर्थसंकल्प कोणी मांडला लगेच सांगायचं. आणि या भारताच्या पहिल्या अर्थमंत्री कोण? महिला. पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? कमेंट करून सांगायचं, लगेच सांगायचं. आणि यावर्षी निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. मी तुम्हाला पर्याय देतो. इंदिरा गांधी का निर्मला सीतारामन? तुम्ही उत्तर सांगा. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री इंदिरा गांधी का निर्मला सीतारामन? पटकन कमेंट करायची, लगेच. माणूस कामाचा आहे, कमेंट करायला विसरायचं नाही. चला पुढे. T20 विश्वचषक 2026च्या सामन्यात पाकिस्तानचा किती धावांनी पराभव केलेला आहे भारतानं? ओके, भारतानं 61 धावांनी पराभव केलेला आहे. जब जब सामने आएगा हार देंगे. बरोबर आहे की नाही? जब जब सामने आएगा उसको हारना ही पडेगा, असे आमच्या देशाची ख्याती आहे. चलो ठीक आहे पुढे.
आयसीसी अंडर 19 विश्वचषक 2026 चे विजेतेपद मिळवण्यासाठी भारताने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? इंग्लंड. कुठल्या संघाचा? इंग्लंड. चला पुढे. क्रिकेटचा ज्यांनी जन्म दिला तो इंग्लंड. ओके. आणि ज्यांनी आमच्यावर राज्य गाजवलं, ज्यांनी आमच्या समोर क्रिकेट खेळताना आम्हाला कित्येकदा तुच्छ समजलं, त्यांच्या छाताडावर बसून त्यांना हरवून येतो आम्ही, हे आमच्या देशाची आजची खरी ताकद आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत किती पुरातत्व स्थळांचा विकास केला जाणार आहे? उत्तर आहे 15. किती? 15 पुरातत्व स्थळांचा विकास, 15 स्थळांचा विकास केला जाणार आहे. हे क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत भावांनो, लक्षात ठेवा. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेत? माहिती आयुक्त खूप महत्वाचा विषय आहे. ठीक आहे. आता हे पहा, इकडे लक्ष द्या. राजकुमार गोयल, राजकुमार गोयल इन्फॉर्मेशन कमिशनर आहेत ते. ठीक आहे. चला पुढे. पुरुष T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद कोणते देश भूषवत आहेत? खूप महत्वाचा विषय. उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. यजमानपद म्हणजे ज्या देशामध्ये सामने आयोजित केले जातात, भारत आणि श्रीलंका. जिंकला कोणी? भारतानं. एकूण किती वेळा? 3 वेळा. 2007, 24, 26. माहिती पाहिजे. एकूण सहभागी संघ किती होते यावर्षी? 20. सामनावीर कोण आहे? सामनावीर जसप्रीत बुमराह आणि मालिकावीर आहे संजू सॅमसन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मार्क जाऊ शकतात, गडबड करायची नाही. ठीक आहे. चला पुढे. महिला प्रीमियर लीग WPL 2026 चा अंतिम सामना कोणत्या संघाने जिंकलेला आहे? रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, RCB. RCB लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढे बघा. T20 विश्वचषक 2026 चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. उत्तर आहे रोहित शर्मा. हिटमॅन. हिटमॅन. रोहित शर्मा बद्दल सांगतो. रोहित शर्मा जेव्हा क्रिकेटमध्ये आले ना, तेव्हा बॉलर म्हणून आले होते. बॉलर म्हणून. मग रोहित शर्माला कुणीतरी सांगितलं त्यांच्या कोचनी, एकदा बॅटिंग करून बघ ना. आणि मग जेव्हा क्रिकेटमध्ये रोहित शर्मांनी बॅटिंग केली ना, नंतर ते बॉलिंग विसरले आणि आज त्यांना जग ओळखतं ते बॅट्समन म्हणून. का सांगितली स्टोरी रे? आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक संधी ही चाचपून बघायची असते, कारण कुठली संधी आपलं नशीब आजमावेल सांगता येत नाही. संधी सोडायची नाही, कधी सोडायची नाही. चला पुढे जाऊयात आपण. बघा, आयसीसी महिला विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देशांनी केलेले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आयसीसी महिला विश्वचषक 2025 कोणी केलेला आहे? श्रीलंका आणि भारत. कोणी केलेला आहे? श्रीलंका आणि भारत. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये पुढचा प्रश्न घेऊ. विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? विदर्भ. कुठल्या संघाने जिंकले? विदर्भ. महत्वाचा विषय, व्यवस्थित पहा. पुढचा प्रश्न भाऊ. इराणी कप 2025-26 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तेही उत्तर आहे विदर्भ. उत्तर आहे विदर्भ. चला पुढे पाहूया. ऑस्ट्रेलियन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? उत्तर आहे कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज. महत्वाचा विषय भावांनो. चला पुढे. कॅलिन्स डिक्शनरीने 2025 चा वर्ल्ड ऑफ द इयर कोणता शब्द घोषित केलेला आहे? ओके, डिक्शनरीचं नाव काय बघा, कॉलिन्स. आणि वर्ल्ड ऑफ इयर म्हणून पहा इथे आहे वाइब कोडिंग. उत्तर आहे वाइब कोडिंग. पर्याय 3 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. पुढे पाहूया. चला, फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? खूप महत्वाचा. रामसर स्थळ हा कन्सेप्ट काय रे? जिथं जे दलदलीचे किंवा जिथं पाण्याचे असे साठे आहेत आणि ते पाण्याचे साठे विशेषतः साचून राहणार प्राणी, दलदलीचा जो काही छोटासा एक भाग असतो पाणी साचून राहत, अशा ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा दिला जातो. ठीक आहे. रामसर करार झाला होता, इराणमध्ये झाला होता, तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे आणि भारताने त्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर आजपर्यंत दर आठवड्याला 1-2 स्थळं वाढतच जातात. ठीक आहे.
ओके, आणि आता याचं उत्तर आहे 98, 98. कदाचित तुमच्या पेपर पर्यंत अजून एखादं वाढेल, त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही अपडेट राहा. लक्षात ठेवा, रामसर स्थळ हा एक लय महत्वाचा विषय आहे, ध्यानात घ्या. ठीक आहे, चला पुढे. मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकलेला आहे? मिस वर्ल्ड 2025. ओके, तर मॅडमचं नाव आहे ओपल सुचाता. ओपल सुचाता. पुढे पहा, ऑपरेशन सिंदूर जे 7 मे 2025 ला झालं होतं, चा मुख्य उद्देश काय होता? अर्थातच आपल्याला माहिती असेल, भारताविरोधी कारवाया नियंत्रित करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणं. पायाभूत सुविधा मुळासकट नष्ट करून टाकलं. वर्ण एअर स्ट्राईक झाला, आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा नवीन जर्सीचे प्रायोजक कोणाला बनवले? स्पॉन्सर. म्हणजे आता आमच्या क्रिकेट टीमच्या खेळाडूंच्या अंगावरती जो टी शर्ट असणार आहे त्याच्यावर लिहिलेलं असणार आहे अपोलो टायर्स. याला म्हणायचं प्रायोजक, अपोलो टायर्स. किती प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे भावांनो, बघा काय ऑब्झर्वेशन पाहिजे आपलं. क्रिकेट बद्दल काय प्रश्न विचारला जाईल? आम्ही करून गेलो T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला, कसा जिंकला, सगळं करून गेलो, आणि प्रश्न आला जर्सीवर कोणाचं नाव आहे? माहिती पाहिजे ना, नाहीतर मोकार कार्यक्रम होईल ना आपलाच. बरोबर आहे, त्यामुळे उत्तर आहे अपोलो टायर्स. लक्षात ठेवा, विसरू नका भावांनो. चला, इंदिरा गांधींना शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 मध्ये मिशेल बॅचेलेट यांना दिलेला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. चला, नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली आणि अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी कोणत्या आंदोलनामुळे राजीनामा दिला? तुम्हाला माहिती आहे, नेपाळमध्ये मध्यंतरी खूप मोठे वाद झाले. ओके, जैन झेड आंदोलन. ओके, जैन झेड आंदोलन. ठीक आहे, बघा, राज्याबाहेरून येणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स, हरित कर लावण्यास कोणत्या राज्याने सुरुवात केलेली आहे? उत्तर आहे उत्तराखंड. उत्तर आहे उत्तराखंड. पुढे बघा, राष्ट्रकुल खेळ कॉमनवेल्थ गेम्स 2030, मी 2030 बद्दल बोलतोय, यजमानपद कोणत्या शहराला मिळालेले आहे? अहमदाबाद, गुजरात. कोणाला? अहमदाबाद, गुजरात. ठीक आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री कोण बनले? नितीश कुमार. कोण बनले? नितीश कुमार. नितीश कुमार कुठल्या पार्टीचे आहेत? कमेंट करून सांगायचं लगेच. नितीश कुमार यांच्या पक्षाचं नाव सांगायचं मला. ठीक आहे, चला पुढे. 6वा भारत व्हिएतनाम लष्करी सराव, ओके, विनबॅक्स कोठे पार पडलेला आहे? उत्तर आहे हनोई. कुठे पार पडलेला आहे? हनोई. भावांनो, प्रश्नांची क्वालिटी कशी वाटते पहा. तुमच्यासाठी जी मेहनत आम्ही करतो आहे, आमची एकच अपेक्षा आहे की तुमचा प्रतिसाद आम्हाला समजला ना की आम्हाला बळ येतं. जर तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी चांगली वाटत असेल, फक्त एकच कमेंट करा, कामाचा माणूस. बस, बाकी काही अपेक्षा नाही. चला पुढे. बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएने किती जागा जिंकल्या? ठीक आहे, उत्तर आहे 202. उत्तर काय आहे? 202. अलायन्स आहे. बघा, भारतातील आर्थिक योगदानाबद्दल मरणोत्तर PV नरसिंहराव पुरस्कार कोणाला देण्यात आला? मनमोहन सिंग. या भारताचे शांत राहून सुद्धा बरंच काय बोलून गेलेले एक जबरदस्त पंतप्रधान मनमोहन सिंग एक जबरदस्त अर्थतज्ञ होते, खूप कुशल होते, आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे, लक्षात ठेवा. चला, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. बऱ्याच वेळा प्रश्न येतो हा, न्यायमूर्ती सूर्यकांत. वरती सूर्य आणि खाली चंद्र, कारण आमच्या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावामध्ये चंद्र आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, वरती सूर्य खाली चंद्र. ठीक आहे, चलो पुढे. राष्ट्रीय तपास संस्थेचे NIA विद्यमान महासंचालक कोण आहेत? राकेश अग्रवाल. कोण आहेत? राकेश अग्रवाल. लक्षात घ्या, NIA. ठीक आहे, बघा, G20 शिखर परिषद 2025. G20 शिखर परिषद खूप महत्वाचा विषय आहे भावांनो, लक्ष द्या. G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. कुठे आयोजित केली? कुठे आयोजित केली? उत्तर काय पहा. कुठे आयोजित केले? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. G20 शिखर परिषदेमध्ये खूप महत्वाचे प्रश्न येतात G20 बद्दल. चला पुढे पुढे जाऊया. पढाई विथ AI. पढाई विथ AI हा AI आधारित
डिजिटल लर्निंग उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. ओके, पढाई विथ AI लक्षात ठेवा, महत्वाचा विषय. नेपाळमध्ये झालेली अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? काय उत्तर असणार आहे या प्रश्नाचं? भारताने जिंकली. कोणी जिंकली? भारताने जिंकली. आता बघा, विम्बल्डन 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ओके, कोणी जिंकलेले आहे आपल्याला माहिती आहे, इगा स्वियाटेक. ओके, विम्बल्डन ही खूप महत्वाचा विषय आहे, ठीक आहे. यावर प्रश्न इंटरनॅशनल रिलेटेड येऊ शकतो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे प्रवीण रंजन. उत्तर आहे प्रवीण रंजन. पुढचा प्रश्न, ओडिशाच्या कोणत्या 2 समुद्र किनाऱ्यांना 2025-26 साठी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे? ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र. ओके, सोनपूर आणि पुरी. पहा या ठिकाणी सोनपूर आणि पुरी, ओडिशा या राज्यामधून सोनपूर आणि पुरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तुंगबुक आणि पुमटोंग पुलित कोणत्या राज्याच्या पारंपरिक वाद्यांना भौगोलिक मानांकन GI टॅग देण्यात आले? GI टॅग हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके, सो सिक्कीमची ही 2 वाद्य आहेत. कुठली आहेत? सिक्कीमची ही 2 वाद्य आहेत. लक्षात राहू द्या, लक्षात घ्या. तुंगबुक आणि पुमटोंग पुलित. ठीक आहे. आता बघा, 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणी जिंकला? सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणी जिंकलेला आहे? कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन. कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन. ठीक आहे. राकेश शर्मा नंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय कोण? खूप महत्वाचा. पहिले भारतीय राकेश शर्मा आणि दुसरा भारतीय कोण? तर आहे शुभांशु शुक्ला. नाव काय आहे? शुभांशु शुक्ला. या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे विचारलं होतं इंदिरा गांधींनी. राकेश शर्मा यांना विचारलं की ऊपर से भारत कैसे दिखता है, आणि त्यांनी उत्तर दिलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ठीक आहे. आणि आताच्या पंतप्रधानांनी काय विचारलं हे तुम्हाला माहितीच आहे. चला पुढे जाऊया. आता बघा, डिसेंबर 2025 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशांचे किती सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले आहेत? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एकमेव पंतप्रधान आहेत भारताचे की ज्यांना परकीय देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळालेले आहेत किंवा सर्वात जास्त मिळालेले आहेत. त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. आणि डिसेंबर 25 पर्यंत त्यांना मिळाले होते 29. किती मिळाले होते? 29. सो अशा पद्धतीनं 50 प्रश्न तुमच्यासाठी आज या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेले आहेत. मित्रांनो, रोज तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या तयारीमध्ये भर घालण्यासाठी केले जाणार आहेत. तुम्हाला कुठले विषय महत्वाचे वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हे व्हिडिओ तुमच्या जर कामाचे वाटत असतील तर या कामाच्या माणसाला प्रतिसाद द्यायला बिलकुल थांबू नका. कमेंट करायला विसरू नका. कामाचा माणूस. परत उद्या भेटूया. तोपर्यंत गुड नाईट.